आयुष्यात काही परिस्थिती अशा येतात जिचा मुकाबला करताना कदाचित आपण हारतो. पण मी असं का बोलतोय हे तुम्हाला कथा ऐकल्यानंतर कळेल. पण कथा ऐकण्या अगोदर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन दाबा. राहुल एक 35 वर्षाचा तरुण. नुकताच 5 ते 6 वर्ष आधीच त्याचे लग्न झाले होते. त्याला एक 4 वर्षाची मुलगी होती. ती हळूहळू करून बोलायला लागली होती, चालतही होती. पण राहुलची ट्रान्सफर एका वेगळ्या शहरामध्ये झाली. ते शहर हे राहुलने कदाचित त्याला माहीत नव्हते की तिकडे त्याला जावे लागेल. पण कंपनीने दबाव टाकला आणि राहुलला जावे लागले. राहुल त्याचे परिवार घेऊन तिकडे गेला देखील. त्याच्या परिवारामध्ये तो, त्याची पत्नी निलिमा आणि त्याची मुलगी सानिका असे 3 होते. राहुलने तो बंगला पाहिला आणि कंपनीने त्या दिलेल्या बंगल्याला त्याने नकार दिला, कारण की ते त्याच्या शहरापासून आणि त्याच्या कंपनीपासून फार लांब होते. म्हणून त्याने शहरामध्येच एक छोटासा भाड्याने रूम घेतली. ती एक रो हाऊस होती. त्या रो हाऊसमध्ये तो राहायला लागला आणि आजूबाजूचे सर्व व्यक्ती हे त्यांना तसेच पाहत होते. हे सगळे असे का पाहतात हे राहुलला कधीच समजले नाही. हळूहळू करून ते त्यांच्या सगळ्या नियोजन कार्यक्रमामध्ये व्यस्त झाले, आपले कामं करत होते. निलिमा देखील एक इंजिनिअरिंगच होती. ती देखील घरातूनच काम करत होती. त्यांची मुलगी सानिका ही लहान असल्यामुळे देखील घरीच होती आणि तशीच दिवसभर खेळत असायची. एक दिवशी राहुल आणि निलिमाचे बोलणे झाले. त्यात राहुल बोलला, घर फार छान आहे, हे जर आपल्याला घ्यायचं असेल तर. निलिमा देखील बोलली, हरकत नाही, पण ते घरचे मालक विकतील का? दुसऱ्याच दिवशी राहुलने त्यांना फोन लावला आणि घर मालकाने अर्ध्या किमतीपेक्षा जास्त कमी एवढ्या किंमतमध्ये त्यांना ते घर विकले. दोघंही फार खुश होते. हक्काचं घर झालं. पण हे कदाचित त्यांच्या मृत्यूचे कारण देखील बनणार होते. एवढ्या दिवस तर काहीच त्रास झाला नव्हता. पण एक दिवशी निलिमा घर घेतल्यानंतर तशीच बाजारामध्ये बाहेर पडली. भाजी घेत असताना एका भाजीवाल्याने कळत नकळत त्यांना विचारले, ते घर तुम्हीच घेतलंय ना? निलिमाने होकार दिला आणि तो भाजीवाला बोलला, अहो का घेतलं ते? तिथे आत्मा असतात, आत्मा मारून टाकतील, कळायचं बी नाही. निलिमाने हे ऐकलं आणि तिला फार आश्चर्य वाटले. तिने त्याला पैसे तसेच दिले आणि तिने घरी येऊन राहुलला झालेले सगळा प्रकार सांगितला. राहुलने का सांगितले की जाऊ दे, हे असेच लोक असतात. पण हळूहळू करून यांना वाईट अनुभव यायला लागले. एके दिवशी त्यांची मुलगी सानिका ही तशीच खेळत असताना जोरजोरात किंचाळू लागली. या सर्वांनी तिला जाऊन विचारले तर ती आरशाकडे बोट दाखवत होती. आरशामध्ये कोणीच नव्हते. सानिका लहान आहे, मस्ती करत असेल असे त्यांना वाटू लागले. पण ही तर फक्त सुरुवात होती. दुसऱ्याच दिवशी सानिका पुन्हा किंचाळू लागली, एका दुसऱ्या आरशाकडे पाहून. यावेळेला मात्र ती बेशुद्ध पडली. राहुल आणि निलिमाला समजले की हे काही वेगळाच प्रकार आहे. डॉक्टरांना बोलवले आणि डॉक्टरने सांगितले की सानिकाने कसला तरी भीती घेतली. नक्की काय ते तिला विचारा. सानिका शुद्धी देताच सानिकाला विचारले तर सानिकाने सांगितले की कोणीतरी आहे, मला घेऊन जाईल. समजूत काढली आणि एक दिवशी निलिमा तशीच आपल्या वॉशरूम मध्ये तोंड धुवत होती. तोंड धुवत असताना तिने तिच्या आरशामध्ये कळत नकळत नजर टाकली आणि पाहिले की निलिमा स्वतः तिलाच पाहत होती. पण निलिमा यावेळेला पूर्णपणे पांढरी पडली होती. तिचे केस
हे हवेत उडत होते आणि ती स्वतःलाच पाहून एक क्रूर हास्य देत होती. हे दृश्य पाहताच ती जोरात किंचाळू लागली. तशीच त्या बाथरूमच्या बाहेर पडली आणि सानिकाला घेऊन एका खोलीमध्ये गेली. तिने ती खोली बंद केली आणि राहुल येण्याची वाट पाहू लागली. राहुल येताच झालेला सगळा प्रकार सांगितला, पण राहुलने समजूत काढली की कदाचित तुला देखील सानिकामुळे भास झाला असेल. असेच काही दिवस जात होते. एके दिवशी सगळे झोपी गेले असताना त्याच घरामधनं एका बाईच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. खूप शोधाशोध घेतली पण कोणीच दिसत नव्हते. शेवटी त्यांनी त्यांचे सगळे लाईट बंद केले आणि झोपी गेले. पण त्यांच्याच बाजूच्या आरशामध्ये कळत न कळत झोपी असताना राहुलची नजर गेली आणि त्यांनी पाहिले की या तिघांच्याच वरती एक बाई ही तशीच हवेत उडत ही त्यांच्याकडे पाहत आहे. ती एक हास्य देत होती आणि तिची नजर देखील आता राहुलकडे गेली. राहुलने यावेळेला जोरात किंचायला चालू केले. सगळे लाईट्स चालू केले आणि पाहतो तर काय, तिथे कोणीच नव्हते. पण पुन्हा यावेळेला त्यांनी नीट आरशात पाहिलं तर ती बाई यांना तशीच पाहत होती आणि ती क्रूर हास्य देऊ लागली. ती यांच्या मागे येण्याचा प्रयत्न करू लागली पण जणू तिला बाहेर येता येत नव्हते. हे तसेच सगळे घराबाहेर निघाले आणि रडू लागले. पण राहुल बोलला, हे घर विकूया. पण त्यांनीच त्यावेळेला सांगितले की पण त्याआधी मी माझ्या एका मित्राला ओळखतो, तो तांत्रिकच आहे, त्याला बोलवून पाहू. त्याने त्याच्या मित्राला बोलवले, झालेला सगळा प्रकार सांगितला आणि त्या मित्राने काही विधी केली. मोठे गोल चक्रामध्ये तो स्वतः बसला, लिंबू ठेवले, हळद कुंकू ठेवून मोठमोठे मंत्र बोलू लागला आणि शेवटी तिकडचे सगळे आरसे हे चमकू लागले आणि यांना ती बाई दिसू लागली. त्या मित्राने झालेला सगळा प्रकार विचारला आणि त्या बाईने सांगितले की 15 वर्ष आधी या घराचे काम चालू असताना मी इथेच पडली आणि घर मालकाने पैसे द्यावे लागतील म्हणून मला इथेच गाडले. मग राहुलच्या मित्राने विचारले की मग यांच्या मागे का लागलीस, यांना सोडून दे. आणि त्या हाडळीने सांगितले, आतापर्यंत जेवढे कोणी लोक आलेत मी कोणालाच त्रास नाही दिला, मला फक्त मुक्ती पाहिजे, ती तुम्ही देऊ शकता. राहुलच्या मित्राने आश्वासन दिले आणि त्याच क्षणी तिकडेच तिने सांगितलेल्या ठिकाणी खोदकाम करू लागले आणि त्यांना तिचे ते हाडं दिसले. ते हाडं नेऊन तिकडेच एका पवित्र नदीमध्ये विसर्जित केले. त्यानंतर यांना कधीच त्रास जाणवला नाही. ती हाडं जरी कोणाला त्रास देत नव्हती तरी देखील तिच्या भीतीने अनेक लोक तिकडे सोडून गेले होते. पण यानिमित्ताने का होईना राहुलला घर मात्र स्वस्तामध्ये भेटले. ही कथा कशी होती, आवडली असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन दाबा. भेटूया पुढील भागांमध्ये.